सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेतच असताल. काय असतं सांगू का? आयुष्यामध्ये ना काही काही स्त्रियांना ना अजिबात काही जमत नाही, माहिती का? मग त्या किती शिकलेल्या असू दे, त्यांच्याकडे किती पैसा असू द्या, किती त्या नोकरी करू द्या, परंतु त्यांना काही गोष्टी जमतच नाहीत अहो. जे एखादी सामान्य बाईला जमतं, अनाडी बाईला, जी शिकलेली नाही, जी घरात शिवणकाम करते, तिच्यावर चरितार्थ चालवते. तुम्हाला एक गोष्ट सांगते. आता मी सांगणार नाही कुठली बाई आहे, काय आहे, पण माझ्या ओळखीची आहे. अत्यंत चांगली. शिलाई काम करते, घराचं भाडं पण भरते, म्हणजे घराचं भाडं तिचा नवरा भरतो वाटतं, आणि ती स्वतः शिलाई काम करून आपला चरितार्थ चालवते. 2 मुलं सांभाळते, माहिती आहे? आणि खूप कष्ट करते. सकाळी 4 वाजता उठून ती बाई फॉल लावते साडीला, 4 ते 6, आणि 6च्या नंतर घरातली कामं करते, 6 ते 10 पर्यंत. किती मेहनत करतात. आणि काय काय शिकलेल्या मुली म्हणतात, आम्ही कष्ट करतो, आम्ही हे करतो. पण तुमचा खर्च किती आहे? हं? तुम्ही स्वतःवर किती खर्च करता? तुम्ही स्वतःची किती एन्जॉयमेंट करता? स्वतःसाठी किती तुम्ही काय काय घेता? हां, तर मला त्या बाईचं खरंच कौतुक वाटतं. ती पण आपल्या संसारासाठीच करते ना, करते का नाही? प्रत्येक जण आपल्या संसारासाठी करते, परंतु किती कष्ट करते. मला खूप मी जाते ना तिच्याकडं कधी, तर मला खूप चांगलं वाटतं. मी म्हणते, अरे वा, संसार किती चांगला आहे, नेटाने करते. ती म्हणती, मावशी मी असंच करते, जे लागतं ते मी घेऊन येते. असं. मला जे पैसे येतात ना शिलाईचे, त्याच्यातून मी काही आणलं लागलं तर मला माझ्या संसाराला मी घेऊन येते. वाट नाही बघत मी माझ्या नवऱ्याची. तर अशा आहेत काही काही स्त्रिया. आणि काही काही स्त्रिया अशा आहेत की खिशात पैसे आहेत, ATM मध्ये पैसे आहेत, पण खर्च करत नाही. नवऱ्याची वाट बघत बसतात की नवरा माझा कधी खर्च करेल, हे की नाही? साधे डायपर पण आणायचे म्हटले ना, तर नवऱ्याची वाट बघायचं बसायची, बसतात.